1947-48 नंतरची सुमारे 20-25 वर्ष म्हणजे माडगुळकरांच्या गीतरचनेचा उत्कर्षाचा काळ. या काळात कथा, पटकथा, संवाद, गीत, ग दी माडगुळकर या शब्दांना विलक्षण मोल होतं. ही अक्षरं पडद्यावर दिसली की चित्रपट हमखास यशस्वी होणार हे ठरूनच गेलं होतं. गदिमांकडे निर्मात्यांच्या रांगा लागायच्या आणि अण्णांची गाणी म्हणजे सोन्याचा तुकडा, नाव ठेवायला जागाच नसायची. ग दी माडगुळकर हे चित्रपट क्षेत्रातलं अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व. माडगुळकरांचा जो या चित्रपट क्षेत्राशी परिचय झाला तो गीतकार म्हणून झाला, प्रामुख्याने कवी असा झाला. गीत लिहिताना, त्या कविता लिहिताना त्यांना या माध्यमाचा प्रभाव इतका वाटायला लागला. त्यांना हे कळून चुकलं की माणसाच्या काळजाला हात घालणारं हे माध्यम आहे. चित्रपट जो बनतो तो कागदावर बनतो आणि शेवटी एडिटिंगच्या वेळा तो फायनल स्वरूप घेतो. या प्रोसेसमध्ये त्यांनी पटकथा अनेक लिहिल्या. एवढ्यासा कथेचा कुठेतरी जर्म असेल, त्यावर विस्तार करून लिहिणं, यामध्ये त्यांना जर काही उपयोगी अतिशय पडला असेल तर मानवी जीवनाचं निरीक्षण. आज इतिहास जर मराठी चित्रपटांचा लिहायचा झाला तर ग दी माडगुळकर हे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहावं लागेल. माडगुळकरांच्या आधीसुद्धा मराठीमध्ये खूप चांगले गीतकार होऊन गेले. तर मला चटकन आठवतात म्हणजे गोविंदराव टेंबे आणि शांताराम आठवले आणि काही प्रमाणात राजा बढेसुद्धा. पण माडगुळकरांनी सबंध मराठी गीतांचं, चित्रपट गीतांचं विश्वच त्यांनी बदलून टाकलं आणि जो केवळ कारागिरीचा भाग होता त्याला त्यांनी सर्जनशील कलेच्या पातळीवरती आणलं. आणि कसं गाणं असावं चित्रपटासाठी याचं त्यांनी आपल्यासारख्या पुढच्या गीतकारांना काही एक नियमच निर्माण करून दिले असं मला वाटतं. पुढचं पाऊल जशाच तसे, इथपासून ते अगदी सांगते ऐका, वैजयंता, रंगपंचमी आणि जगाच्या पाठीवर आणि त्यांच्या अखेरच्या काळातला आराम हराम आहे अशा चित्रपटातून माडगुळकरांनी बहारदार लावण्या लिहिल्या आणि त्या सगळ्याच विलक्षण गाजल्या. त्यातल्याच या काही. कवाच आलय ध्यानी, हो आलय ध्यानी, तुझ्या तोंडाला सुटलय पाणी, हो सुटलय पाणी. काय बघतोस राहून आडाला, राहून आडाला, चिंचा आल्यात पाडाला, चिंचा आल्यात पाडाला. हात नको लावूस झाडाला, माझ्या झाडाला, माझ्या झाडाला. चिंचा आल्यात पाडाला, चिंचा आल्यात पाडाला. माझ्यासाठी दिली राहुटी इतरांना मजा. तुम्ही माझे बाजीराव, तुम्ही माझे बाजीराव, तुम्ही माझे बाजीराव. मी मस्तानी हिंदुस्तानी बुंदेली पेहराव. झिरझिरवाणी निळी ओढणी वाऱ्याचा शिडकाव. तुम्ही माझे बाजीराव, तुम्ही माझे बाजीराव, तुम्ही माझे बाजीराव. तुम्ही मराठे नव्हे छाकटे, अगदी सरळ स्वभाव. शूर शिपाई
बाजारला जाते हो जाऊ द्या, दही इकाया नेते नेऊ द्या, दही इकाया नेते नेऊ द्या. रंगू बाजारला जाते, रंगू बाजारला जाते, रंगू बाजारला जाते हो जाऊ द्या, रंगू बाजारला जाते जाऊ द्या. रंगू डुलत डुलत चालते, रंगू डुलत डुलत चालते, गोऱ्या नाकात नथनी हालते, गोऱ्या नाकात नथनी हालते. हाक मारावी एकदा वाटते 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 वाटू द्या. बाजारला जाते हो जाऊ द्या, दही इकाया नेते नेऊ द्या, रंगू बाजारला जाते हो जाऊ द्या. जरा थांबून बोल ग रंगू, जरा थांबून बोल ग रंगू, माझ्या मनातलं कसं ग सांगू. जरा थांबून बोल ग रंगू, माझ्या मनातलं कसं ग सांगू. तुला पाहून काळीज तुटतंय तुटतंय तुटतंय. सुटू द्या. बाजारला जाते जाऊ द्या, दही इकाया नेते नेऊ द्या, रंगू बाजारला जाते जाऊ द्या, रंगू बाजारला जाते, रंगू बाजारला जाते, रंगू बाजारला जाते हो जाऊ द्या, रंगू बाजारला जाते जाऊ द्या. 1938 सालची गोष्ट. कोल्हापुरात हंस पिक्चर्सच्या ब्रह्मचारी चित्रपटाच्या सेटवर एक लांबलचक स्वयंपाकघर मांडण्यात आलं होतं. आम्हा सर्वांना दिग्दर्शक मास्टर विनायकांनी एक वार जवळून पाहिलं, मग वेगवेगळ्या जागेवर बसवलं. कुणी चूलखंडाशी बसलं, कुणी मोरीत तांदूळ धुवू लागलं, कुणी भल्या मोठ्या पातेल्यात भरलेल्या घागरी ओतू लागलं, कुणी कणिक तिंबू लागलं, कुणी पाट्यावर वरवंट्यानं काही वाटू लागलं. मी आणि जावडेकर नावाचे एक हरहुन्नरी नट भाजी चिरण्याच्या कामावर रुजू झालो. दोघांच्या मध्ये एक मोठा हारा होता, त्यात भोपळे, कारली, पडवळ अशा भाज्या खच्चून भरलेल्या होत्या. काही भाज्या कृत्रिमही होत्या. सर्व मंडळी कामाला लागल्यानंतर दिग्दर्शक विनायकरावांनी कॅमेरावाल्या लोकांना इशारा केला. सहस्रावधी ज्योतींचा प्रकाश असणारे दिवे आमच्या अंगावर प्रकाश टाकू लागले. तो पहिला झोत माझ्या अंगावर पडला तेव्हा माझं सर्वांग जणू पुलकित झालं. बाळपणापासून मनात बाळगलेली आशा देखता डोळा साकार झाली. आम्ही सर्व मुक्यानंच आमची कामं करू लागलो. अरे काहीतरी बोला की, विनायकराव ओरडले. कुणी काहीच बोले ना. अरे जनरल नॉईज करा काहीतरी, विनायकराव शिकवण्याच्या स्वरात बोलले. कुणी काही बोले ना. अरे काहीतरी बोला औंधकर, बोला काहीतरी. औंधकर ही हाक विनायकरावांनी मला मारली होती ते लक्षात यायला मला थोडासा वेळ लागला. त्यांची दृष्टी माझ्याकडे जाताच मी चिरीत असलेलं कारलं जावडेकराच्या पुढे धरलं आणि सुचेल ते बोलू लागलो. हे कारलं पूर्वी काकडीसारखं गोड होतं. एका ब्रह्मचार्याची त्याला दृष्ट लागली आणि ते कडू झालं. बघ बघ, याच्यावर अजून दृष्ट लागल्याचे फोड आहेत. छान, विनायकराव ओरडले. हे औंधकर म्हणजेच ग दी माडगुळकर. ग दी माडगुळकर किंवा अण्णा यांचा खरा सहवास आम्हाला जो मिळाला तो मुख्यतः कथाकथनाच्या कार्यक्रमाच्या वेळेला. खरा मुख्यतः हा कार्यक्रम आमचा तिघांचा, व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटील आणि मी स्वतः. पण कधी कधी जर रिकामे असले तर अण्णाही आमच्याबरोबर येत. जरा तुमच्याबरोबर मला जरा करमतं, थोडा वेळही जातो छान म्हणून हौसेनी असे ते आमच्याबरोबर यायचे. आमचा हा सगळा कार्यक्रम हा बराचसा विनोदी कथांचा कार्यक्रम असते तिघांचाही. अण्णाही एखादी छोटीशी विनोदी कथा सांगत, पण सगळ्यात शेवटी आमच्या सगळ्यांच्या कथा सांगून झाल्यावर ती शेवटी नागूदेव नावाची एक गंभीर कथा त्या सांगत. आणि हे सांगत असताना त्यांच्यामधला जो एक नट होता त्या नटाचं दर्शन देखील प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना घडत असे. तिचे
मला आठवते मुंबईच्या एका कार्यक्रमात, तिथं नाट्यगृहात कार्यक्रम होता, शेवटी तो नागोदेव देवाच्या पाया पडताना साष्टांग नमस्कार घालतो, तेव्हा अण्णाने खरोखरीच रंगभूमीवर एक साष्टांग नमस्कार घातला आणि तशाच अवस्थेमध्ये ते 1-2 मिनटं पडून राहिले. त्यांच्या त्या सगळ्या आविर्भावाचा किंवा त्या अभिनयाचा इतका एक विलक्षण परिणाम झाला की आमच्या विनोदी कथा तर गेल्याच बाजूला सगळ्या, परंतु अतिशय विलक्षण गंभीर असं वातावरण निर्माण झालं आणि लोकांनी अगदी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांच्या त्या समरस झालेल्या भूमिकेचं असं स्वागत केलं. प्रभात समयो पातला ही भूपाळी होनाजी बाळाच्या भूपाळी इतकीच मधुर आहे. किंबहुना जनाबाई चित्रपटातली सगळीच गाणी मधुर आहेत, पण तो चित्रपट पडद्यावर लवकर आलाच नाही. पुढे त्यातली गाणी कुठे कुठे ऐकू यायला लागली आणि मग या गीताच्या ओळी ऐकल्या की काकड आरतीच्या वेळी सुस्नात होऊन पांडुरंगाच्या मंदिरातच आपण उभे आहोत असा क्षणभर अनुभव येतो. ही संतांचीच भूपाळी आहे असं सांगितलं तर कुणाचाही विश्वास बसेल. इंद्रायणी काठी या लोकप्रिय गीताचं असंच झालं. अनेकांना वाटायचं हा संत वाङ्मयातलाच अभंग आहे. याच्या ध्वनिमुद्रिकेवर सुद्धा अनवधानाने अ ट्रॅडिशनल सॉन्ग असं लिहिलं गेलं होतं. मग खुलासा करावा लागला की ही ग दी माडगुळकरांची रचना आहे. इंद्रायणी इंद्रायणी देवाची आळंदी देवाची आळंदी लागली समाधी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी 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 ज्ञानियांचा राजा भोगतो राणीव ज्ञानियांचा राजा भोगतो राणीव ज्ञानियांचा राजा राजा ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा भोगतो राणीव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव मागे पुढे इंद्रायणी 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 मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड 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 अंगणात झाड अंगणात झाड अंगणात झाड कैवल्याचे कैवल्याचे इंद्रायणी काठी देवा इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी विठ्ठला उजेडी राहिले उजेड होऊन
उजेड होऊन उजेडी राहिले उजेड होऊन उजेडी राहिले उजेड होऊन उजेडी राहिले उजेड होऊन निवृत्ती सोपान मुक्ताबाई निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान इंद्रायणी पाठी इंद्रायणी पाठी देवाची आळंदी देवाची आळंदी लागली समाधी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी 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 निज रूप दाखवा हो हरि दर्शनास द्याहो निज रूप दाखवा हो हरि दर्शनास द्याहो निज रूप दाखवा नरसिंह होनिया घुमवीत गर्जनासी शतसूर्य तेज दावा अज्ञात याजनासी ढाला समुद्र गोथा ते रामचंद्र वाहो निज रूप दाखवा दर्शनास द्याहो निज रूप दाखवा पार्थास दाविले ते प्रभु विश्वरूप दामा मुरली मनोहरा वाजवीत पावा एका करांगुलीने गोवर्धना धरा हो निज रूप दाखवा हो हरि दर्शनास द्याहो निज रूप दाखवा राज्य भ्रमापटूया प्रत्यक्ष एकवार श्री कृष्ण विष्णु नाम तोची विठू महार तोची विठू महार जाळी तना मनासी जाळी तना आग शांत वाहो निज रूप दाखवा हो हरि दर्शनास द्याहो निज रूप दाखवा